नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि आपल्या या गप्पांच्या चॅनलमध्ये रोजचंच काही बाहीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे प्रेम. नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आणि प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचं सेम असतं असं जरी म्हटलं तरी खरंच सगळ्यांचं सेम असतं का, असं मला प्रश्न पडला. मंगेश पाडगावकर म्हणून गेलेत खरं की तुमचं आमचं सेम असतं. कदाचित भावना सेम असेल, सारखी असेल, पण ती व्यक्त करण्याची पद्धती मात्र काळानुरूप, वयानुरूप बदलत गेलेली आहे. जसं की माझ्या काळामध्ये म्हणजे मी तरुण असताना प्रेम व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगळी होती. आज मोबाईल्स आलेले आहेत आणि इतरही माध्यमं इतकी उपलब्ध आहेत की त्याच्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी फारसा आटापिटा करावा लागत नाही. पण मला माझे दिवस आठवतात की माझं जेव्हा लग्न ठरलं आणि तेव्हा मी मुंबईला शिकायला होते आणि माझा नवरा मात्र त्याचा जॉब असल्यामुळे तो लातूरला होता. आणि मग मी पत्र लिहायची. आंतरदेशीय असायचं तेव्हा आणि ते आंतरदेशीयवरती मी पत्र लिहायचे. तर चारी बाजूनी पूर्ण म्हणजे एक कुठलीही जागा रिकामी राहू नये अशा पद्धतीचा माझा प्रयत्न असायचा आणि त्याच्यामध्ये ते मी आंतरदेशीय लिहून त्याला पाठवायचे. तर ते पोचायला सुद्धा 15 ते 20 दिवस लागायचे. म्हणजे रोज आता आता सध्या कसं आहे की तुमच्या मनात जी भावना आली ती दुसऱ्याच क्षणाला तुम्ही दुसऱ्या माणसापर्यंत तुम्ही पोचवू शकता. पण तेव्हा ती परिस्थिती नव्हती आणि म्हणून पत्र लिहिणं हा एक भाग असायचा. त्याच्यामुळे असं असायचं ना की सांगायचं पण खूप असायचं. खूप दिवसांचा गॅप असायचा. महिन्यातून साधारण 1 ते 2 पत्र व्हायची आणि मग त्याच्यामध्ये खूप जास्त लिहिण्यासारखं असायचं आणि खूप जास्त सांगण्यासारखं पण असायचं. त्याच्यामुळे मग पत्रामध्ये किती आणि काय लिहू असं मला होऊन जायचं. तिथे पत्र पोचल्यानंतरची पण गंमत आहे बरं का, की म्हणजे बँकेत पत्र पोचलं की त्यांचे एक शिपाई बंधू होते. तर ते ह्यांना हाक मारायचे, "एन-एम आज चहा बरं का?" आणि चहा दिल्याशिवाय त्यांच्या हातात ते पत्र मिळायचं नाही. म्हणजे चहा सगळ्या स्टाफला पाजवायचा आणि मग माझं पत्र त्यांच्यापर्यंत पोचायचं. खूप गंमत असायची ह्या सगळ्यांमध्ये. ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. पण मला असं वाटतं तो पिरियड त्याच्यामुळे मी जास्त एन्जॉय केला, की माझ्या बाबतीत प्रेम व्यक्त करण्याचं ते एक साधन होतं. पत्र हे साधन होतं. कारण भेटणं सुद्धा शक्य नव्हतं वारंवार. इतक्या लांब-लांब राहत होतो. पण तरीही मला वाटतं, की त्या पत्रातून आम्ही जे एकमेकांसाठी प्रेम व्यक्त केलं ते खूप जास्त महत्त्वाचं होतं. आमच्या भावना पोहोचवण्याचं ते एक साधन होतं. काळ बदलला, त्यानुसार प्रेम व्यक्त करण्याची साधनं पण बदलली. नंतर बघा म्हणजे असं झालं की तेव्हा कॅसेट रेकॉर्डर छोट्या-छोट्या टेप रेकॉर्डर जे आहेत, पॉकेट टेप रेकॉर्डर्स ते आलेले होते. मग गाणी तेव्हाच्या काळातली जी फेमस गाणी आहेत, ती सगळी रेकॉर्ड करायची त्याच्यामध्ये आणि ती कॅसेट भेट म्हणून द्यायची, की माझ्या ज्या भावना आहेत त्या गाण्यांमधून सगळ्या व्यक्त व्हायच्या. असाही एक प्रकार असायचा प्रेम व्यक्त करण्याचा. खरं सांगायचं तर तेव्हाचं प्रेम ना खूप संयत होतं. म्हणजे जरी भेटलो तरी त्याच्यामध्ये एक आक्रस्ताळेपणा, धसमुसळेपणा नव्हता. खूप जास्त संयत, शांत आणि समंजस असं प्रेम होतं असं मला वाटतं. म्हणजे प्रेम नेहमी मला असं वाटतं की प्रेमामध्ये ना वेडं होऊ नये माणसाने. आपण खूप किस्से, कहाण्या ऐकतो आणि लैला मजनू, मजनू लैलासाठी वेडा झाला वगैरे ह्या गोष्टी आपण ऐकतो. पण मला जे प्रेम भावतं ना, ते रमा माधवाचं प्रेम भावतं आणि राधाकृष्णाचं प्रेम भावतं. ज्याच्यामध्ये ना खूप जास्त संयम होता, संयतपणा होता आणि समंजस प्रेम होतं, की म्हणजे मी तुझ्यावरती प्रेम केलंय तर तू मला मिळालाच पाहिजेस किंवा मिळालीच पाहिजेस हा अट्टहास त्याच्यामध्ये नव्हता राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे जे प्रेम आहे ना तर हे प्रेम मला खूप जास्त भावतं. आता वयाच्या ह्या टप्प्यावरती असं वाटतं की प्रेम म्हणजे काळजी आहे. काळजी तर प्रत्येकच टप्प्यावरती प्रत्येकच ह्याला वाटतं की आपली काळजी समोरच्याला वाटावी, वाटली पाहिजे, वाटली तर ती दाखवली पाहिजे. प्रेमात हा भाग खूप महत्त्वाचा असतो बरं का, की तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. मला प्रेम वाटतंय ना, तर मग ते सांगायची काय गरज आहे?
असं नाही. ते सांगितलं पाहिजे समोरच्याला, ते समजलं पाहिजे. तुमच्या कृतीतून ते जाणून दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस आत्ता कसं पदोपदी आय लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू टू हे सगळं चाललेलं असतं आणि म्हणजे तो शब्द इतका बुळबुळीत झालेला आहे. पण मला असं वाटतं, की असं बोलण्यापेक्षा सुद्धा ते कृतीतून दिसणं जास्त आवश्यक आहे, की आम्हाला तरी आता ह्या वयामध्ये, की बाबा खूप जास्त ओझं झालं तर नवरा म्हणतो, की "ते तुझ्या पाठीत दुखते ना, मी घेतो." ह्याला पण प्रेमाचं म्हणता येईल. कृतीतून ते जाणवून देणं फार आवश्यक आहे. नाहीतर मग समोरचा अपेक्षा करत राहतो आणि ते व्यक्त प्रेम जर झालं नाही, तर समोरच्याची थोडीशी नाराजी होऊ शकते. त्यामुळे प्रेमात व्यक्तता असावी, पण अतिरेकीपणा नसावा. म्हणजे कुठेही तुम्ही कुठे आहात याचं भान न ठेवता तुमची कृती तुम्ही जर करत असाल, तर मला वाटतं ते अतिरेकी प्रेम असतं. तर तुम्ही थोडीशी संयम आणि संयतपणा हा तुमच्या प्रेमामध्ये असला पाहिजे, हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय. अतिपरिचयात अवज्ञा अशी काहीशी स्थिती आजच्या मंडळींची झाली असं मला वाटतं, की हां, आत्ता उठलो, आता ब्रश करतोय, आता मागे जाऊन आलोय, इथपर्यंत गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या जातात आधी. आणि मग हल्ली जवळपास प्रेमविवाह होतात आणि मग नंतर काही काही जे छान छान आहे तेच अर्थातच आपण थोड्या वेळासाठी भेटतो म्हणल्यानंतर जे छान छान आहे ते बोललं जातं आणि मग नंतर आधी तू असा नव्हतास किंवा आधी तू अशी नव्हतीस असं वाटायला लागतं. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं, की सहवासातून जे फुललेलं प्रेम असतं ना, ते खरं प्रेम असतं. सहवासांमुळे काय होतं, की तुम्ही एकमेकांना जास्त समजता आणि जेव्हा समजता, तर प्रेमामुळे तुम्हाला ती आहे त्या माणसाच्या गुणदोषांसकट स्वीकार करण्याची ताकद मिळते. ते खरं प्रेम. माणूस म्हटलं, की गुणदोष हे आलेच, पण तिच्यामध्ये काहीही दोष नसतील आणि मला सर्वगुण संपन्न बायको किंवा सर्वगुण संपन्न नवरा, जोडीदार माझा जो आहे, तो सर्वगुण संपन्न असावा अशी अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. तर प्रेमामुळे काय होतं ना, की तो चुकला आहे, तर त्याला माफ करण्याची ताकद मिळते. प्रेमामुळे सहनशीलता वाढते आणि जी वाढली पाहिजे. प्रेमामुळे ती वाढलीच पाहिजे. माझ्या माणसाची एखादी चूक झालेली आहे, तर तिला क्षमा करून ते सोडून पुन्हा तिच्या बरोबरीने चालण्याची आपली तयारी असली पाहिजे. अर्थातच त्याच्यासाठी सहनशीलता लागते आणि म्हणून मी म्हणते, की प्रेमामुळे माणसामध्ये सहनशीलता येते. प्रेम माणसाला संयम शिकवतं आणि मी जसं म्हटलं तसं प्रेमातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का? एकमेकांबद्दल आदर असणं. जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आदर असतो, त्याच माणसाबद्दल तुम्हाला प्रेम वाटू शकतं. माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुझ्यावरती वाटेल तसा ओरडेन किंवा वाटेल तशी ओरडेन, मी तुला वाटेल तसं वागवेन, तर ह्याला प्रेम नाही म्हणत. जिथे प्रेम असतं तिथे आदर आपसूक येतो. ह्या गोष्टी 2-3 प्रेमामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याच्याशी वागताना आदराने, सहानुभूतीने, सहनशीलतेने आणि संयमाने वागलो, ह्या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, तर मला असं वाटतं, की प्रेम हे जे आहे ते चिरंतन राहणारी गोष्ट आहे, कायम राहणारी गोष्ट आहे. तर तुमच्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये हे असं प्रेम बहरत राहो आणि प्रेमामुळे तुमचं आयुष्य अजून जास्त आनंददायी हो. ह्याच शुभेच्छा ह्या आठवड्याच्या निमित्ताने मी तुम्हाला देईन. हा माझा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. कमेंट्समध्ये तुमचं पण प्रेम त्याच्याबद्दल पण तुम्ही व्यक्त व्हा. एवढीच अपेक्षा ठेवते. पुन्हा भेटू. यालच.